नमस्कार. लाडक्या बहिणींची पडताळणी बंद, 13वा हप्ता सरसकट मिळणार. पाहूया सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता की लाडक्या बहिणींना आता छाननी थांबलेली आहे. जी अर्जाची पडताळणी होती ती लाडक्या बहिणीसाठी आता थांबलेली आहे. पण जुलै महिन्याचे पैसे कधी येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता लवकरच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि अर्जाची छाननीसुद्धा थांबलेली आहे. ती का थांबलेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता की महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्या महिना प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने आता लाडक्या बहिणींची छाननी थांबवल्याची माहिती आहे. राज्यात येत्या काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सरकारने लाडक्या बहिणीची छाननी थांबवल्याची माहिती आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अर्जाची छाननी थांबणार आहे. त्यामुळे आता 1500 रुपये कधी मिळणार आहे तर बघू शकता की 1500 रुपये कधी मिळणार आहे याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी छाननी कशी काय थांबली याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण 12व्या हप्त्याची रक्कम दिलेली आहे. बालमंत्री कल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजने लाभार्थी पात्र आहेत अपात्र छाननी करण्यात येत होती. छाननीमध्ये आता काही वगळण्यात आले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे छाननीसुद्धा थांबलेली आहे. तर ही छाननी थांबल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. छाननी पुन्हा कधी सुरू होणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार येत्या काळात महाराष्ट्र जिल्हा परिषद समिती निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व मंजूर झालेल्या महिलांना महिन्याकाठी 1500 रुपये लाभ दिला जातो. या योजनेत लाभार्थी संख्या 2,34,00,000 इतकी आहे. या योजनेत सरकारची तिजोरी वर्षाला 35 ते 40 हजार कोटींचा तणाव पडत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 12व्या हप्त्याची रक्कम लाडकी बहिणींना मिळालेली आहे. त्याचप्रमाणे 13व्या हप्त्याची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे सर्व महिलांची आशा लागलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेची शासनाने PM किसान योजना, नमो किसान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 500 रुपये दरमहा दिले जातात. आता महाराष्ट्र अशा बहिणींना संख्या 60 लाख आसपास आहे. तर अशा बहिणींना आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ होणार नाही. त्यांना PM योजनेचा लाभ होणार आहे. फक्त त्यांना 1500 रुपयेऐवजी 500 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता लवकरच लाडक्या बहिणींना 13व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.